तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आपण गेली 4.5 महिन्यापासून करीत आहोत। या संपूर्ण प्रबोधन पर्वाचा अभ्यासक्रम आपण 3 भागामध्ये विभागलेला आहे। पहिला भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्मापर्यंतचा विकास कशा पद्धतीने झाला, हा पहिला भाग आपण 4 महिन्यामध्ये पाहिलेला आहे। दुसरा भाग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका हा जो भाग आहे तो गेल्या शनिवारपासून आपण सुरू केलेला आहोत। पहिल्या भागामध्ये गेल्या शनिवारच्या आपण ही संपूर्ण जे दुसऱ्या अभ्यासक्रमाची म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी पूर्वपीठिका आहे, या पूर्वपीठिकेमध्ये आपण नेमके कोणकोणते पोर्शन पाहणार आहोत किंवा कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत याचं सविस्तर वृत्तांत आपण गेल्या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये मांडला। आणि आपण जाहीर केलं होतं की गेल्या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये की पुढच्या शनिवारी म्हणजे आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पूर्वपीठिकेमधला जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागाचा विषय असेल बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य। हा जो भाग आहे हा भाग आज आपण या ठिकाणी सादर करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली कलकत्त्याची जी महाबोधी सभा आहे, या महाबोधी सभेचं जे महाबोधी नावाचं जे मासिक आहे, या मासिकाला बाबासाहेब आंबेडकरांनी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने लेख लिहावा अशी महाबोधी सभेच्या लोकांनी विनंती केली होती। आणि त्या विनंतीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य या नावाने लेख लिहिला होता। हा जो लेख आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आपण पाहिलं की 1907 साली बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बौद्ध धम्माकडे वळाले आणि बौद्ध धम्माच्या नुसारच त्यांनी प्रवास केला, याचा सविस्तर डिटेल पाहिला आपण। परंतु 1907 सालापासून 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारणार आहे याबद्दल काहीही बोलले नव्हते। फक्त माझा कल बौद्ध धम्माकडे आहे असं मध्ये मध्ये म्हटले होते। परंतु 1950 सालापासून मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे आणि बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे, मीच नव्हे आमच्या समाजानेच नव्हे तर अख्ख्या जगाने बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे, बौद्ध धम्माचीच कास धरली पाहिजे, अशा पद्धतीचं जाहीर वाच्य किंवा जाहीर लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सालाच्या बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य या लेखामध्ये केलेलं आहे। या लेखाचं आज आपण थोडक्यामध्ये संक्षिप्त पद्धतीने तुमच्या समोर हा लेख काय आहे आणि या लेखाच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4-5 मुद्दे घेतलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये प्रमुख 4 मुद्दे सांगितलेले आहेत। या 4 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे की या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे धर्म आहेत त्या धर्माचे 4 संस्थापक आहेत आणि या 4 संस्थापकांनी संपूर्ण जगावरती धर्माचा प्रभाव टाकलेला आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान आणि बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचा पाया नेमका कशावरती बुद्धाचं तत्त्वज्ञान पूर्णपणे उभं आहे। तिसरा मुद्दा सांगितलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की या देशामध्ये जो 1250 वर्ष बौद्ध धम्म नष्ट झालेला आहे तो जगात इतरत्र जरी गेलेला असेल तरी भारतातला जो नष्ट झालेला बौद्ध धर्म आहे, या बौद्ध धम्माचं भारतामध्ये पुनरुज्जीवन कशा पद्धतीने होईल त्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर संपूर्ण जगामध्ये जर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीने या आधुनिक जगासाठी करायचा असेल तर 3 गोष्टी करायला पाहिजेत। त्या 3 गोष्टी कुठल्या या संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि शेवटचा मुद्दा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला होता की संपूर्ण जगामध्ये जो भिक्खू संघ आहे, या भिक्खू संघाच्या घटनेमध्ये बदल करायला पाहिजे, त्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे, त्याच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये बदल करायला पाहिजे आणि जागतिक स्तरावरती एका मोठ्या बौद्ध सेवा संघाची स्थापना झाली पाहिजे। हे मुद्दे बुद्ध आणि त्याचा धम्म
या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे दिलेले आहेत आणि त्याचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला मी आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये सांगणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पृथ्वी तलावरती बुद्ध, ख्रिस्त, मोहम्मद व कृष्ण या 4 धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होऊन गेलेले आहेत आणि यांचा संपूर्ण जगात जे धर्म आहेत त्या धर्मामध्ये या 4 धर्म संस्थापकांचाच बोलबाला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे बुद्धाचा मोठ्या जागतिक स्तरावरती बोलबाला आहे, येशू ख्रिस्ताचा जागतिक स्तरावरती बोलबाला आहे, त्यानंतर मोहम्मद पैगंबराचा जागतिक स्तरावरती बोलबाला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कृष्णाचाही बोलबाला धर्मसंस्थापक आणि धर्मप्रसारापैकी आहे. या 4 धर्मसंस्थापकांची बाबासाहेब आंबेडकर तुलना करतात. तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर प्रथम येशू ख्रिस्ताबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की येशू ख्रिस्ताचं जर तुम्ही बायबल वाचलं किंवा येशू ख्रिस्त नेमका काय म्हणतो किंवा येशू ख्रिस्ताची काय भूमिका आहे, तर येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी परमेश्वराचा पुत्र आहे. त्यामुळे मी जो परमेश्वराचा संदेश दिलेला आहे तो अंतिम संदेश आहे आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र न मानणाऱ्यास आकाशातील देवांच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या लोकांची किंवा ख्रिश्चन लोकांची समजूत काय आहे की जे लोक येशू ख्रिस्ताला मानणार नाहीत त्यांना आकाशातल्या देवांच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. हे थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर येशू ख्रिस्तामध्ये. इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय तर येशू ख्रिस्त स्वतःला काय म्हणतो की मी परमेश्वराचा पुत्र आहे, हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर सांगतात. त्यानंतर मोहम्मद पैगंबराबद्दल काय सांगतात तर मोहम्मद पैगंबर स्वतःला काय म्हणतो की मी अल्लाचा शेवटचा प्रेषित आहे, म्हणजे परमेश्वराचा शेवटचा दूत आहे असं सांगतात. आणि पैगंबरांनी जे सांगितलेलं आहे ते अंतिम सत्य आहे, अशा प्रकारे त्यांची जी भूमिका आहे. म्हणजे येशू ख्रिस्त स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हणतो, मोहम्मद पैगंबर स्वतःला अल्लाचा प्रेषित म्हणजे परमेश्वराचा दूत म्हणतो. आणि तिसऱ्या ठिकाणी श्रीकृष्णाबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की श्रीकृष्ण तर स्वतःला पुत्र किंवा प्रेषित किंवा दूत म्हणतात, श्रीकृष्ण स्वतःला परमेश्वरच बनवून घेतो आणि मी जे ह्या सृष्टीमध्ये सांगितलेलं आहे किंवा हे मी निर्माण केलेलं आहे आणि मी जे सांगेन ते अंतिम सत्य आहे. त्यामुळे हे जे 3 धर्मसंस्थापक किंवा धर्मप्रचारक आहेत या तिघांची तुलना केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चौथा जो धर्मसंस्थापक आणि धर्मप्रचारक आहे तो तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतःला काय म्हणून घेतात तर तथागत भगवान गौतम बुद्ध परमेश्वराचा पुत्र म्हणवत नाहीत किंवा परमेश्वराचा दूत म्हणत नाहीत, किंबहुना तथागत भगवान गौतम बुद्ध परमेश्वर ही संकल्पनाच मान्य करत नाही. त्यांनी परमेश्वर ही संकल्पना मान्य केलेली आहे का? त्यांनी परमेश्वर ही संकल्पनाच मान्य केलेली नाही. का मान्य केलेली नाही? तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की जे आपण पाहू शकत नाही, ज्याचं अस्तित्व आपण सिद्ध करू शकत नाही आणि जे आहे याला कुठल्याही प्रकारे जर आपल्याला सिद्धच करता येत नसेल तर त्याला मानण्याचा विषय येतच नाही. त्यामुळे परमेश्वर ही संकल्पना तथागत भगवान गौतम बुद्धांनी अमान्य केलेली आहे किंवा मान्य केलेली नाही. आणि याच्याही पुढे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांनी हेही जाहीर केलेलं आहे की या विषयावरती चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही की जे आपण सिद्ध करू शकत नाही, जे कुठल्याही प्रकारे ज्याचं अस्तित्वच आपल्याला दिसू शकत नाही. कुणी पाहिलं आहे का? कुणी ऐकलं आहे का? कुणी त्याची टेस्ट घेतली आहे का? कुणी त्याचा अनुभव घेतला आहे का? असं जर काहीही आपल्याला आढळत असेल तर आपण त्याची चर्चा करू शकतो, त्याच्यावर टाइमपास करू शकतो. परंतु ज्याचं काही सिद्धता करता येत नाही त्यावेळेस त्याच्यावरती चर्चा सुद्धा करणं. त्यामुळे परमेश्वराचा पुत्र किंवा परमेश्वराचा दूत अशा परमेश्वर या संकल्पनेपासून तथागत बाजूला जातात, ते अमान्य करतात आणि स्वतःला काय म्हणतात तर मी एक मानवाचा पुत्र आहे, माझे आई वडील आहेत आणि मी जे तत्वज्ञान सांगतो किंवा मी जे सांगतो ते मार्ग सांगतो. म्हणजे मी कोण आहे? मी मार्गदाता आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध हे कधीच म्हणत नाहीत की मी सांगितलेलं अंतिम सत्य आहे. उलट भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं किंवा भगवान बुद्धाचं तत्वज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे की तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी, लोककल्याणकारी. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलंय की मी जे सांगतो ते मी सांगतोय ते खरं आहे किंवा मी सांगतोय ते सत्य आहे किंवा मी सांगतोय ते योग्य आहे, हे सुद्धा कुणी जगात मानण्याची गरज नाही. जे तुम्हाला मी सांगत असेल किंवा या जगात कुणीही सांगत असेल ते तुम्हाला तर्कावर पटतंय का?
ते तुमच्या बुद्धीला पटतंय का? ते विज्ञानवादी आहे का? ते लोकांच्या कल्याणाचं आहे का? जर या सगळ्या गोष्टी असतील त्यामध्ये तरच ते अधिकृत योग्य आहे आणि ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा भाग असतो. भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे निसर्गाचे नियम आहे, नेचर्स रूल आहे. या सृष्टीमध्ये माणसाने माणसाशी कसं वागावं आणि ऋतूप्रमाणे किंवा सृष्टीचे जे नियम आहेत त्याला सुसंगत जीवन कसं जगावं, या दृष्टिकोनातून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा सांगत असतो. त्यामुळे ख्रिस्त पैगंबर श्रीकृष्ण यांची वचनं काय आहेत की अंतिम सत्य, पण बुद्धाचं मात्र तसं नाही. बुद्धाने महापरिनिब्बाण सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, मी जे वाचतोय ते सांगतोय तुम्हाला, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. महापरिनिर्वाण सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात की माझ्या धम्माचा पाया बुद्धिवाद आणि अनुभव आहे. अनुभव हा शब्द मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये अनुभूती असं म्हणतात. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा तो धम्म आहे तो कुठल्याही ग्रंथात नाही, कुठल्याही कशातही नाही, तो फक्त आणि फक्त आचरणात आहे. म्हणजे आपण लेक्चर खूप सुंदर दिलं, तत्वज्ञानाची पुस्तकं खूप वाचली, कसं वागायला पाहिजे हे आपण खूप सांगितलं. म्हणजे सगळंच व्यवस्थित जरी सांगितलं असेल आणि आचरण जर त्याप्रमाणे नसेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाचा त्याला धम्म मानत नाही. म्हणतात की बुद्धिवादी आणि अनुभव, तुम्ही स्वतः अनुभूती घेतली पाहिजे, तुमचं स्वतःचं आचरण तसं असलं पाहिजे. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाला वारसा हक्क नेमण्यास सांगितलं. त्यावेळेस सुद्धा तथागतांनी हेच सांगितलं आहे की मी जो धम्म सांगितलेला आहे त्याच्याप्रमाणे जो आचरण करेल तो माझा वारसदार असेल. त्यामुळे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की माझा जो धम्म आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रंथात पुस्तकात कुठेही मिळणार नाही, तो फक्त आणि फक्त आचरणात मिळेल. तुम्ही अनुभव घेतला तरच तुम्हाला तो सापडेल, तुम्ही अनुभव घेतला नाही तर तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माचं या जगामध्ये आधुनिक काळात भवितव्य काय आहे हा लेख लिहिताना प्रथम चार जे धर्मसंस्थापक आहे, ज्या 4 धर्मसंस्थापकांचं माहिती संक्षिप्त रूपाने देताना म्हणतात की येशू ख्रिस्त म्हणतो मी परमेश्वराचा पुत्र आहे, मोहम्मद पैगंबर म्हणतो की मी परमेश्वराचा दूत आहे, आणि श्रीकृष्ण म्हणतो की मी पुत्र किंवा दूत नाही तर मीच स्वतः परमेश्वर आहे. या तिघांच्या व्यतिरिक्त बुद्ध मात्र म्हणतात की मी मार्गदाता आहे, मी मुक्तिदाता नाही, मी फक्त सांगतो. म्हणजे तथागत किती रॅशनल किंवा किती आधुनिक पद्धतीने सांगतात की मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकू नका, तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर तुम्ही ते मान्य करा, नाही तर ते मान्य सुद्धा करू नका. त्यामुळे तथागतांचा म्हणजे जगातले सर्व धर्म एका बाजूला आहेत आणि तथागत आणि तथागतांचा धर्म हा दुसऱ्या बाजूला आहे. हा पहिला मुद्दा. आता तथागतांचा जो धर्म आहे त्यावरती बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बुद्धाचा जो धर्म आहे तो कशावर आधारित आहे, तर आपण बघितलं की बुद्धाचा धर्म हा पूर्णपणे नीतिमत्तेवरती आधारित आहे. नीतिमत्तेवरती म्हणजे फाउंडेशन, बुद्ध धर्माचं जे फाउंडेशन आहे हे नीतिमत्ता आहे आणि नीतिमत्तेवरती संपूर्ण बौद्ध धर्म उभारलेला आहे. म्हणून आपण म्हटलं ना की अनुभूती, आचरण, अनुभव हे अतिशय महत्त्वाचं आहे. बौद्ध धर्माचे ग्रंथ कितीही असतील आणि त्यात कितीही श्रेष्ठ तत्वज्ञान असेल आणि प्रत्यक्षात जर त्याचं आचरण नसेल आणि अनुभव नसेल तर त्याला काहीही अर्थ असणार नाही. त्यामुळे फाउंडेशन काय आहे? फाउंडेशन आहे बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचे आधारशिला हे नीती आहे. भगवान गौतम बुद्धाचा धम्माची विचारधारा काय आहे म्हणून हे समजून घेतलं पाहिजे संपूर्ण जगाने, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. भारतात धर्मविषय कर्मकांड व चातुर्वर्ण्य व्यवस्था हे बौद्ध आणि हिंदू धर्माच्या तुलनेचे 2 मुद्दे आहेत. म्हणजे कर्मकांड आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था याची जर आपण तुलना केली तर नीतिमत्ता हिंदू धर्माची आधारशिला नाही. हिंदू धर्मामध्ये नीतिमत्तेला काहीही महत्त्व नाही. म्हणजे असं बोलताना किंवा समाजामध्ये ते समाज स्वास्थ्यासाठी म्हणतील की माणसाने नीतीने वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, परंतु ही नीती धर्मात तिला अजिबात कुठलंही स्थान नाही. याच्या उलट जर तुम्ही नीतिमत्ता ही बौद्ध धर्माची सर्वप्रथम व प्रमुख अशी आधारशिला आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये नीतीला काही स्थान नाही. हिंदू धर्मामध्ये स्थान कोणाला आहे? ईश्वराला आहे, कर्मकांडाला आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आहे. पण बुद्धाच्या धर्मामध्ये काय आहे? नीती हीच प्रमुख बुद्धाच्या धर्माची अधिकृतपणे आधारशिला आहे. नीतिमत्तेचा संबंध हिंदू धर्माशी लावलेला नाही, तर बाबासाहेब म्हणतात फक्त समाज स्वास्थ्यासाठी. म्हणजे कुठे काय गडबड झाली, चुकी झाली तर एवढं पुरतं म्हणायचं की बाबा यांनी नीतिमत्तेनं वागलं पाहिजे.
एवढंच फक्त म्हटलं जातं, पण नीती म्हणजे धर्म हे मात्र हिंदू धर्मामध्ये नाही. बौद्ध धर्म मात्र मूलतः तत्वतः संपूर्णपणे नीतीवरती आधारलेला आहे. म्हणजे कशावरती? माणसाच्या आचरणावरती बौद्ध धर्म पूर्णपणे आधारलेला आहे. इतर धर्मामध्ये, इतर कुठल्याही धर्माला गेला तरी त्याला नीतीला तिथे अडस्थान अजिबात नाही. इतर सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ काय आहे? परमेश्वर आहे. ईश्वर हा सर्व श्रेष्ठ आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये जशी इतर धर्मामध्ये ईश्वराची जागा आहे, तशी बौद्ध धर्मामध्ये नीतीची जागा आहे. म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. जसं इतर धर्मामध्ये ईश्वर प्रमुख आहे, तसं बौद्ध धर्मामध्ये नीतिमत्ता ही अधिकृतपणे प्रमुख आहे आणि तिच्यावरती भगवान बुद्धाचा पूर्णपणे संपूर्ण धर्म आधारलेला आहे. म्हणून धर्म या शब्दाचा एका ओळीत किंवा एका शब्दात बाबासाहेब म्हणतात की धर्म म्हणजे कर्मकांड आणि धम्म म्हणजे नैतिक मूल्य. त्यामुळे धम्म म्हणजे नीती आणि धर्म म्हणजे कर्मकांड. म्हणजे पूजा अर्चा असेल किंवा नवस सायास किंवा हे जे सगळं असतं, बौद्ध धर्मामध्ये आपण पूजा करतो, मेणबत्ती लावतो, सर्व जरी करत असेल तरी त्याला कर्मकांड म्हणता येत नाही. कारण आपण आपली पूजा बघितली, आपण त्रिशरण पंचशील एवढं जरी घेतलं आणि त्याच्या पुढचे कितीही गाथा, कुठल्याही गाथा घेतल्या तरी त्या प्रत्येक गाथेचा जर आपण अर्थ समजून घेतला तर त्याच्यामध्ये कुठेही अजिबात अंधश्रद्धेचा भाग येत नाही. आपण त्रिशरण म्हणतो की बुद्धाला, धम्माला, संघाला आपण शरण गेलो किंवा अनुसरण आपण यांचं करतोय आणि आपण असं म्हणतो की याच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कुणालाही अनुसरण करत नाही. त्यानंतर पंचशिलेमध्ये म्हणतो की मी व्यभिचार मारणार नाही, मी खोटं बोलणार नाही. म्हणजे आपण इथं सुरुवातीला येऊन मी चांगलं वागेन, माझं आचरण मी चांगलं करेन असं आपण म्हणत असतो. तसं इतर धर्मामध्ये कुठेही तुम्हाला अशा पद्धतीची पूजा अर्चा आढळणार नाही. ते सगळं कर्मकांड आणि सगळं काय ते ईश्वरावरती अवलंबून असेल असं म्हटलं जातं. त्यामुळे आता तिसरा मुद्दा, आपण दुसरा मुद्दा काय सांगितला की बुद्धाचं तत्वज्ञानाचा पूर्णपणे आधार नीतिमत्ता हे आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये जो बौद्ध धर्म नष्ट झालेला आहे त्या बौद्ध धर्माचं या देशामध्ये पुनरुज्जीवन होईल असं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आणि ते कसं होईल याची दोन उदाहरणं देऊन सांगतात. एक हिंदू धर्माचं उदाहरण देतात आणि दुसरं रोमन साम्राज्यामध्ये जो प्राचीन रोमन साम्राज्याचा धर्म होता त्या धर्माला नाकारून लोकांनी ख्रिश्चन धर्म कसा स्वीकारला, ह्या दोन मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकर पटवून देतात की भारतामध्ये सुद्धा जो नष्ट झालेला धर्म आहे किंवा जो नष्ट केलेला धर्म आहे या धर्माचं पुनरुज्जीवन भारतामध्ये सुद्धा होऊ शकतं. बाबासाहेब लेखात म्हणतात की भारतात बौद्ध धर्म पुनरुज्जीवित होऊ शकत नाही अशी जी या देशातल्या लोकांची भावना आहे किंवा जगातल्या कोणाची भावना असेल की आता हा धर्म नष्ट झालेला आहे आणि पुन्हा तो पुनरुज्जीवित होऊ शकत नाही, तर हे मला अमान्य आहे. ही लोकांची भूमिका आहे ती योग्य असू शकत नाही. माझ्या दृष्टिकोनातून या देशामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. पुढचं उदाहरण देताना सांगतात की हिंदू धर्मामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक की सर्व धर्म सारखेच आहेत आणि दुसरे हिंदू धर्मातील मिथ्या गोष्टी बोलण्यास न धजणारे. म्हणजे हिंदू धर्मात दोन प्रकारचे लोक असतात. काय म्हणतात की सगळे धर्म सारखेच आहेत. म्हणजे एखादा आपण धर्माच्या बद्दल चर्चा केली, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, या धर्मात हे चांगलं आहे, हे वाईट आहे, अशी जर ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस काही लोक काय म्हणतात, कुठेही या प्रत्येक धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. दुसऱ्या प्रकारचे जे लोक काय म्हणतात की हिंदू धर्मात ज्या भोंगळ कल्पना आहेत किंवा हिंदू धर्मात ज्या चुकीच्या संकल्पना आहेत ह्या त्यांना मान्य आहेत, परंतु तरीही ते लोक त्या गोष्टीशी घाबरून किंवा दहशतीने विरोधात बोलण्यासाठी तयार होत नाहीत. म्हणजे मान्य आहे की हे सगळं चुकीचं आहे. कितीतरी लोक म्हणतात की हे नाही झालं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, परंतु जाहीरपणे बोलण्यासाठी घाबरतात. धर्म का घाबरतात? आता हिंदू धर्मातले दोन प्रकारचे लोक, बाबासाहेब पुढे म्हणतात की धर्म हा कसाही असो, प्रत्येकाला धर्म हा प्यारा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाला धर्माची आवश्यकता आहे. काय धर्माची आवश्यकता आहे की जगातला कुठला जरी धर्म गेला तरी त्या धर्माच्या दृष्टिकोनातून चांगलं काय आणि वाईट काय हे कुठलाही धर्म शिकवत असतो. त्या धर्माचं, प्रत्येक धर्माचं आपापलं तत्वज्ञान असतं आणि त्या धर्मांनी जी जीवनशैली त्या धर्माच्या लोकांना, अनुयायांना सांगितलेली आहे त्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय,
पाप असेल, पुण्य असेल, असे जे फरक असतात ते प्रत्येक धर्मात सांगितलं. जसं बौद्ध धर्मामध्ये कुशल कर्म आणि अकुशल कर्म अशा पद्धतीने आपण सांगत असतो. म्हणजे कुशल कर्म काय आहेत आणि अकुशल कर्म काय आहेत. कुशल कर्म केलं पाहिजे, अकुशल कर्म करता कामा नये. त्यामुळे धर्म हा प्रत्येक माणसाला जगामध्ये आवश्यक असतो. मग ज्याचा जो धर्म आहे त्याचा त्याला तो प्रिय असतोच असतो. बाबासाहेब म्हणतात की धर्म कसाही असो तो समाज जीवनातील वारसाचा एक भाग असतो. माझ्या वाडवडिलांच्या पासून जो आलेला धर्म आहे तो मला प्रिय आहे. त्याच्याशी मनुष्याची जीवन प्रतिष्ठा आणि स्वाभिमान हे निगडीत असतं. प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असतो. प्रत्येकाचं जीवन आपापल्या धर्माशी निगडीत असतं. त्यामुळे प्रत्येकाला आपापला धर्म, त्याच्यातल्या चांगल्या संकल्पना असतील, वाईट संकल्पना असतील, कशाही असल्या तरी ज्याचा त्याचा धर्म हा ज्याला त्याला काय असतो, प्रिय असतो. आता धर्म बाबासाहेब आंबेडकर भारतात म्हणतात की पीडित व पददलित जनतेचा मानसिक व नैतिक अभ्युदय घडवून आणण्याची हिंदू धर्मामध्ये सामर्थ्य आहे का. म्हणजे या देशामध्ये जे लाखो अस्पृश्य समाज आहे, या देशामधला जो लाखो SC STचा जो समाज आहे, म्हणजे पूर्वीचा अस्पृश्य जो समाज आहे, जो अनटचेबल आहे, ज्याच्या सावलीचा सुद्धा या देशामध्ये विटाळ होतो, आणि हिंदू धर्माच्या अंतर्गत ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र अशी जी संकल्पना आहे, तर हा हिंदू धर्म या देशातल्या लाखो शोषित पीडित अस्पृश्य लोकांना यांचा विकास घडवून आणू शकतो का, यांना न्याय देऊ शकतो का, असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर विचारतात. आणि खाली स्वतःच उत्तर देतात की दुर्दैवानं याचं उत्तर नाही असंच म्हणावं लागल. कारण हिंदू धर्माच्या मुळेच, या जाती व्यवस्थेमुळेच तर या देशातील अस्पृश्यता किंवा शूद्र हे सगळं आणि विभाजन, विषम परिस्थितीमध्ये संपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे लाखो दलित व अस्पृश्य लोकांनी मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या सावलीचा ज्या धर्मामध्ये विटाळ होतो, ज्याला चांगली कपडे घालण्याचा अधिकार नाही, ज्याला माणूस म्हणून माणसासारखे हक्कच ज्या धर्मामध्ये मिळत नाही, अशा धर्मामध्ये या लाखो पीडित दलित अस्पृश्य लोकांनी का राहावं म्हणून असा बाबासाहेब आंबेडकर प्रश्न करतात. आणि मग लाखो पददलित लोकांची अस्मिता जेव्हा या सगळ्या लोकांना कळेल, हे जे जाती व्यवस्थेमध्ये सगळे लोक राहत आहेत, या सगळ्या लोकांना जेव्हा कळेल की खरंच आपला हिंदू धर्मामुळे विकास झालाय का आपला विध्वंस झालेला आहे, तेव्हा मात्र सगळेच्या सगळे हा धर्म सोडल्याशिवाय राहणार नाही. लाखो पददलित लोकांची अस्मिता जेव्हा जागृत होईल व आपल्या अधोगतीस हिंदू धर्मच कारणीभूत झाला हे कटुसत्य त्याच्या नजरेस पडेल, तेव्हा विद्रोहाची लाट हिंदू धर्माला नेस्तनाबूत करून टाकेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेखामध्ये म्हणतात. आता बघितलं तुम्ही की ही अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता आपण हा दिवाळीचा सण करतो, ही दिवाळी बौद्धांची आहे का. दिवाळीच्या सणाच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात बौद्ध धर्मामध्ये. म्हणजे आता बळीराजाची एक गोष्ट सांगितली जाते. आपण बळीराजामध्ये इडापिडा टळो बळीचं राज्य असं येऊन म्हणतो. तर बळीचा जो वध झालेला आहे, किंवा वामनाने 3 पावलाची जागा मागितली आणि त्याला पाताळात गाडून टाकला आणि बळीला नष्ट करून टाकलं, हा बळी हा आपला पूर्वज आहे. म्हणजे हे जे सगळे अनार्य आणि त्या काळात ब्राह्मण आणि अनार्याचा जो संघर्ष झाला, तर अनार्यांना मारलं किंवा अनार्यांच्या दुःखाचे दिवस ते यांच्या आनंदाचे दिवस आहेत. म्हणजे हा काय आपल्या दुःखाचा दिवस, आनंदाचा दिवस असू शकतो का, फटाके वाजवण्याचा दिवस असू शकतो का, हा आपल्या फटाके वाजवण्याचा किंवा आनंदाचा कुठलाही दिवस नाही. परंतु आपलं हे एवढं मोठं अज्ञान आहे, कारण या देशातला बौद्ध धर्म नष्ट केल्यानंतर आपल्याला लिहिण्याचा, वाचण्याचा आणि कुठलंही ज्ञान मिळवण्याचा अधिकारच ठेवला नव्हता. त्यामुळे आमचे पूर्वज कोण आहेत, आमची पूर्वीची परिस्थिती काय होती, आमच्या पूर्वीच्या पिढ्या नेमक्या कुठून कशा पद्धतीने आलेल्या आहेत, याच्याबद्दल आम्हाला काहीही बाबासाहेब आंबेडकर जन्माला येऊन त्यांनी ग्रंथ लिहून आपल्याला संशोधन पद्धतीने सांगेपर्यंत आपल्याला काहीही माहीत नव्हतं आणि आपण गुलाम होतो. आपल्याला लिहिता वाचता काहीच येत नव्हतं. त्यामुळे लिहिण्याचा वाचण्याचा अधिकारच नाही. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं, त्यावेळेस आपल्याला कळलं की अस्पृश्य मूळचे कोण आहेत, बौद्ध आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं की इथं आर्य अनार्याचा संघर्ष झाला, म्हणजे ब्राह्मणांचा आणि अनार्यांचा म्हणजे नागवंशीय बौद्धांचा संघर्ष झाला आणि त्यामध्ये सगळ्या अनार्यांना मारून टाकलं आणि फक्त एकच जिवंत राहिला, तो अगस्त्य ऋषींनी. एकच नाग जिवंत राहिला आणि त्याची नंतर आपण संतान आहोत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे.
त्यामुळे आपले सण कुठले, आपले उत्सव कुठल्या, आपल्या परंपरा कुठल्या याच्याबद्दल आपल्याला केव्हा माहिती होईल? आपण बुद्ध विहारामध्ये आलो, आपण याचं ज्ञान घेतलं. नाहीतर अज्ञानामध्ये आपण जगत आहोत आणि इतर जसे वागतील तसेच वागतील. हे जे करतो आपण सगळं अज्ञानापोटी आपण करत असतो. आणि म्हणून मी म्हटलं की तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की बुद्धिवाद आणि अनुभव याच्यावरती सगळ्या माझा धम्म अवलंबून आहे. तुम्हाला हे पटतंय का? इथं प्रदूषण होतंय, सगळं होतंय. बुद्धाच्या कालखंडामध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये दीपदान उत्सव होता किंवा दिव्यांचा उत्सव होता. आणि या दिवाळीच्या नंतर 1 महिन्याने जी दिवाळी येते ती दिवाळी या देशामध्ये सुरुवातीपासून साजरी केली जात होते. तो दीपोत्सव होता. त्या कालखंडामध्ये फटाके होते का? त्या कालखंडामध्ये लाईट होती का? त्या कालखंडामध्ये वीज होतं का? हे सगळं जे आहे मल्टीनॅशनल कंपन्यांनी निर्माण केले. फटाके, लाईटी, हे जे सगळं आहे हे मल्टीनॅशनल कंपन्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मूळ बौद्ध धर्मामध्ये काय आहे आणि काय नाही हे आपल्याला बुद्ध विहारामध्ये आल्यानंतर म्हणजे सातत्याने आठवड्यातून एकदा तरी बाबासाहेबांनी सांगितलं की विहारामध्ये येऊन प्रवचन ऐकून तिथं आपल्याला आपला इतिहास कळू शकतो, नाहीतर आपल्याला काहीही कळणार नाही. असो, बाबासाहेब आंबेडकर म्हटले की लाखो पददलित लोकांची अस्मिता ही त्यांना या अंधश्रद्धेत टाकलेलं आहे. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ते हा धर्म सोडायला तयार होतील. रोमन साम्राज्यात सुद्धा असंच घडलं की रोमन साम्राज्यामध्ये ख्रिस्त धर्म जे असा या पद्धतीने निर्माण झाला की त्यांना कळालं की आपल्याला अंधश्रद्धेमध्ये टाकलेलं आहे. आणि मग जे मूर्तीपूजा मानणारा जो धर्म रोमन साम्राज्यामध्ये होता तो सोडला लोकांनी आणि येशू ख्रिस्ताचा ख्रिश्चन धर्म हा रोमन साम्राज्यामध्ये स्वीकारला गेला. ही 2 उदाहरणं देऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रोम साम्राज्यात जे घडलं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारतात निश्चितपणे होणार आहे. आणि भारतातील सर्वसामान्य जनतेला सत्तेची ओळख पटेल तेव्हा ती जनता आपोआपच बौद्ध धर्माचा मार्ग चोखाळणार आहे. त्यामुळे बौद्ध धर्म, हिंदू धर्म हा इथल्या करोडो लाखो लोकांना न्याय देऊ शकत नाही. तशाच प्रकारे रोमन मधला जो प्राचीन धर्म मूर्तीपूजक होता तो न्याय देत नव्हता. त्याला पर्याय तिथे येशू ख्रिस्ताचा धर्म गेला आणि त्याला तू कसा गुलामीत आहे हे समजावून सांगितल्यानंतर सगळ्या लोकांनी येशू ख्रिस्ताचा धर्म स्वीकारला. तशाच पद्धतीने इथंही रोममध्ये झालेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊन सगळेच्या सगळे लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित होतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जाहीर अधिकृतपणे केलेलं आहे. हा जो बाबासाहेबांचा लेख आहे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेला लेख आहे आणि संपूर्ण जगातल्या बौद्ध लोकांच्यासाठी हा बाबासाहेब आंबेडकरांनी लेख लिहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माची कसोटी काय, बौद्ध धर्माच्या निकष काय आहेत? बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्त्री पुरुष समानता ही तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सर्व दृष्टिकोनातून सर्वांना पुरुष आणि स्त्री समान असले पाहिजे असं तथागतांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेलं नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे 3 शब्द जे आहेत हे मानवाच्या कल्याणाचं तत्वत्रय आहे किंवा मानवाच्या कल्याणाची आहे. जगात कुठल्याही इतर धर्मात स्त्रीला स्वातंत्र्य दिलेलं नाही, स्त्री पुरुष समानता दिलेली नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 3 तत्वत्रये किंवा हे ज्या 3 सिद्धांत आहेत हे फक्त आणि फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्येच सांगितलेले आहेत. ही जी सगळी तत्व आहेत ही मानवाच्या कल्याणाची आहेत. ही सगळे तुम्हाला कुठे मिळतील? फक्त तथागतांच्या धम्मामध्येच मिळू शकतात, इतरत्र ती कुठेही मिळू शकत नाहीत. म्हणून बाबासाहेब म्हणतात कोणतीही समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाज व्यवस्थेस एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे कुठलाही समाज जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल, समाज व्यवस्था टिकवून ठेवायचा असेल तर त्याला कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घेतला पाहिजे. आता आपण बघितलं की सुंदर बुद्ध विहार आपलं आहे. बुद्ध विहारामध्ये या भागातल्या सर्व लोकांनी आलं पाहिजे किंवा प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये जिथं जिथं बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारामध्ये प्रत्येक कुटुंबाने त्या बुद्ध विहारात आलं पाहिजे, त्या बुद्ध विहाराचा सदस्य झालं पाहिजे कुटुंबातल्या. तुम्ही गुरुद्वारामध्ये जागा, संपूर्ण कुटुंब कसे सदस्य आहेत आणि गुरुद्वाराची कशी सेवा करतात किंवा चर्चमध्ये जावा किंवा इतर कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळावरती जावा आणि त्याचा अभ्यास करा. प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळावरती त्या त्या धर्माचे संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हप्त्यातून 1 बार जातात, परंतु बुद्ध विहारात मात्र वर्षातून एकदा पण कुटुंब येत नाही. काय येत नाही?
तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाज व्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर त्याला कायद्याचा आणि नीतिमत्तेचा, म्हणजे आलं तरी ठीक आहे, नाही आलं तरी ठीक आहे, असं ज्यावेळेस तुम्ही मोकळं सोडाल त्यावेळेस कुणीही येणार नाही. जर सक्तीचं असेल की बुद्ध विहारात आपल्याला गेलंच पाहिजे, बुद्ध विहारात गेलो नाही तर आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, आपल्या मुलाबाळांच्या लग्न कार्याचा प्रश्न निर्माण होईल. जसा गुरुद्वाराच्या बाहेर शिखांचं लग्न मान्य केलं जात नाही, जसा चर्चच्या बाहेर ख्रिश्चनांचं लग्न मान्य केलं जात नाही, कायद्याने आहे की गुरुद्वारामध्येच लग्न झालं पाहिजे, कायद्याने आहे की चर्चमध्येच लग्न झालंच पाहिजे, त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती किंवा त्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही त्या त्या प्रार्थना स्थळावरती हजर राहते, कारण त्यांना कायद्याने कंपल्सरी आहे. आणि म्हणूनच त्या कारणास्तव आपण या देशामध्ये म्हणतो की बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे, बौद्धांचे विवाह वारसा हक्क हे सगळे कायदे झाले पाहिजे, आणि याची सगळे संचलन किंवा त्याची सगळी अंमलबजावणी बुद्ध विहारातून झाली पाहिजे. ज्या दिवशी बुद्ध विहारातून ही अंमलबजावणी होईल त्या दिवशी लोकांना बुद्ध विहारात या असं म्हणावं लागणार नाही. प्रत्येक जण बुद्ध विहारात न बोलवता येईल की बुद्ध विहारात बसायला जागा सुद्धा राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं की कोणतीही समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाज व्यवस्थेस एकतर नियम किंवा कायदे नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो, दोन्हीपैकी एकाचा अभाव असल्यास समाज व्यवस्था बिघडते. समाज लाखोंचा आहे पण व्यवस्था मात्र आपल्याला तिथं दिसत नाही, कारण तिथे कायदा पण नाही आणि तिथे नीती नियम किंवा नियमावली सुद्धा नाही, आणि याचं उल्लंघन केले तर शिक्षा करणारी व्यवस्था सुद्धा निर्माण झालेली नाही. त्यामुळे कायदा काही सर्वांसाठी नसतो, जो कायदा असतो आणि नियम असतात. कायदा कोणासाठी असतो? फक्त गुन्हेगारासाठी असतो, म्हणजे नीती नियम मोडणाऱ्यांच्यासाठीच फक्त कायदा असतो, बाकीचा तर संपूर्ण समाज हा नीती नियमाने जगत असतो. नीती नियम हे समाज व्यवस्थेचं समाज स्वास्थ्याचं प्रमुख अंग आहे. जर नीतीने समाज वागला तरच समाज स्वास्थ्य राहू शकतं, नाहीतर समाज स्वास्थ्य राहू शकत नाही. धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. आपण मगाशी म्हटलं तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी, ही जी चार तत्व तथागत भगवान गौतम बुद्धाची आहेत, ती चार तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि त्याच चार तत्वावरती जे जे बसलं त्याचं संकलन करून जो ग्रंथ बनवला त्याला म्हणतात द बुद्धा अँड हिज धम्मा, हा जो ग्रंथ आहे. त्यामुळे हे चार निकष आहेत, हे चार निकष प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वत्रयी फक्त बुद्धाचीच आहे. बुद्ध सांगतात की धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाता कामा नये, म्हणजे मी गरीब आहे, गरीब ही काही सुटका होऊ शकत नाही किंवा गरिबीमुळे तुम्हाला, म्हणजे मी गरीब आहे, गरीब तुम्ही का आहे तर तुम्ही तुमचं कर्म करत नाही किंवा तुम्ही जर काम केलं तर तुम्ही गरीब राहणार नाही. त्यामुळे गरिबीचं बुद्ध अजिबात गोडवे गाऊ देत नाही किंवा गरिबीचं कारण तुम्हाला सांगू देत नाही. तुमच्यावर आहे, तुम्ही गरीब राहायचं का श्रीमंत राहायचं. आळशी माणूस गरीबच राहील, कामधंदा नाही केला, त्यांनी उद्योग व्यवसाय नाही केला तर तो गरीबच राहील. जर त्या व्यक्तीने कामधंदा केला, व्यवसाय केला, त्याच्या कुवतीप्रमाणे त्याची परिस्थिती ही सुधारतेच. त्यामुळे गरिबीला बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. महात्मा निर्माण होण्याचे, म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपण मुद्देवरती मांडले, तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, त्यानंतर शांती, अहिंसा, हे जे सगळे कसोटे आहेत ह्या फक्त आणि फक्त बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्मच पूर्ण करू शकतो, इतर कोणीही या कसोट्या पूर्ण करू शकत नाही. आणि मग पुढचा मुद्दा सांगताना म्हणतात महात्मा निर्माण होण्याचे दिवस आत्ता नाहीत. म्हणजे ह्या आधुनिक काळात जसे पूर्वी महात्मा निर्माण झाले, धर्मसंस्थापक निर्माण मोठमोठे झाले, तसा काळ आजचा राहिलेला नाही. त्यामुळे नवीन धर्म उदयास येणार नाही. जे धर्म या जगामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यातलाच आपल्याला कुठला तरी एक धर्म स्वीकारावा लागेल. बाबासाहेब म्हणतात सर्व कसोट्यांना मग उतरणारा कोणता धर्म आहे तर सर्व कसोट्यांना उतरणारा बुद्ध धर्म आहे. आधुनिक जगाने हे फक्त हा जो लेख आहे तो फक्त स्वतःच्या अनुयायासाठी आहे का किंवा स्वतःच्या कुठल्या मासिकात लिहिलाय का? महाबोधी सभेला आणि संपूर्ण जगातल्या बौद्ध राष्ट्रामध्ये जाणारं जे मासिक आहे अख्ख्या बौद्ध जगासाठी हा लेख लिहिलाय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात आधुनिक जगाने बौद्ध धर्माची कास धरली पाहिजे. म्हणजे संपूर्ण आधुनिक जगाने बौद्ध धर्माची कास धरली पाहिजे. परंतु पुढे बाबासाहेब म्हणतात माझं हे प्रतिपादन लोकांना पटणार नाही. मी जे सांगतोय की सगळ्या जगाने बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे हे मात्र माझ्या लोकांना पटणार नाही. का पटणार नाही तर त्याचं कारण सांगतात की जगाला जो बुद्ध माहीत आहे तो फक्त शांती आणि अहिंसेचाच. आपण म्हणतो की सगळं जग बुद्धाला मानतं, युद्ध नको बुद्ध हवा वापस म्हणतो. शांतीचं प्रतीक म्हटलं की बुद्ध, अहिंसेचं प्रतीक म्हटलं की बुद्ध.
जग जे स्वीकारतं ते बुद्धाला फक्त शांतीचं आणि अहिंसेचं प्रतीक म्हणूनच जग बुद्धाला स्वीकारतं. पण बाबासाहेब म्हणतात की शांती आणि अहिंसेच्या पलीकडचा बुद्ध या जगाला कुणीही सांगितलेला नाही किंवा त्याचा प्रचार प्रसार सुद्धा केलेला नाही. द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातला जो 3रा खंड आहे त्या 3ऱ्या खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर याचं स्पष्टीकरण देतात की बुद्ध शांती आणि अहिंसेचं प्रतीक आहेत. शांती आणि अहिंसा बुद्ध सांगतो, परंतु याच्या पलीकडे बुद्ध काय सांगतो की नाही, याच्या पलीकडे स्वातंत्र्याबद्दल बुद्ध काय सांगतो की नाही, समतेबद्दल बुद्ध काय सांगतो की नाही, बंधुतेबद्दल बुद्ध काय सांगतो की नाही, बुद्ध सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक राजकीय याच्याबद्दल सांगतो की नाही, बुद्ध मानवाच्या कल्याणाचं सांगतो की नाही, बुद्ध मानवाच्या सुखाबद्दल काय सांगतो की नाही, हे सगळे बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या 3ऱ्या खंडामध्ये सांगतात की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बुद्ध सकारात्मक देतात. बुद्ध मूलता आणि तत्वता बुद्ध हा सामाजिक आहे. सामाजिक म्हणजे बुद्ध धर्म हा महान सामाजिक सिद्धांत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मानवाच्या सुखाची दुःखाची सगळी संकल्पना बुद्ध धर्मामध्ये सांगितली असते. म्हणून जगाला जो माहीत आहे तो बुद्ध फक्त शांती आणि अहिंसेचा प्रतीक, परंतु बुद्ध मात्र हा जो बाकीचा बुद्ध आहे तो मात्र या जगाला कुणीही सांगितलेला नाही किंवा त्याचा प्रचार केलेला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि जगाचा बुद्ध हा काय आहे, वेगळा आहे. आणि हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळे बुद्धाने अहिंसे व्यतिरिक्त म्हणजे फक्त अहिंसा आणि शांती बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की हा विचार दिशाभूल करणारा आहे. एवढाच बुद्ध, शांतीचा बुद्ध, अहिंसेचा बुद्ध, बाकीचा बुद्ध तुम्ही स्वीकारणार नाही किंवा तुम्ही समजावूनच घेणार नाही तर बुद्ध जगश्रेष्ठ. बाकीच्या बुद्धावरती पूर्णपणे अन्याय होतो की जो मूळ बुद्ध आहे तोच तुम्ही बाजूला ठेवताय. युद्ध नको बुद्ध हवा एवढ्याच फक्त बुद्धाचा तुम्ही प्रचार करताय. बाकीचा बुद्ध फार महत्वाचा आहे की जो मानवाच्या कल्याणाचं तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो. आणि ते सगळं कल्याणाचं तत्वज्ञान आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे जे सगळं तत्वज्ञान आहे मग याचा बाबासाहेब आंबेडकर पुढचा 5वा शेवटचा मुद्दा म्हणतात की हे एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे, या संपूर्ण तत्वज्ञानाचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणतात की बौद्ध धर्माचा बायबल सदृश्य असा एक ग्रंथ असला पाहिजे. कुणासाठी सांगतात ते? अख्ख्या जगातल्या बौद्ध धर्मासाठी सांगतात. ते फक्त त्याच्या अनुयायासाठी सांगत नाहीत. अख्ख्या जगातल्या बौद्ध धर्मासाठी बायबल जसा संपूर्ण जगातल्या ख्रिश्चनांच्यासाठी एकच ग्रंथ आहे तसाच आपल्याला सुद्धा एकच ग्रंथ असला पाहिजे. कारण आज आपण बघितलं तर त्रिपिटकाचे 32 ग्रंथ आहेत. म्हणजे बौद्ध धर्माचं साहित्य आहे. पुढच्या शनिवारी आपण ते बघणारच आहोत. पण 32 ग्रंथ मुख्यतः त्रिपिटकाचे आहेत. त्याचं अनुपिटकीय म्हणजे त्याचं अनुकरण करणारे जे साहित्य आहे त्याला अनुपिटकीय साहित्य म्हणतात. त्याचा अर्थ समजावून सांगणाऱ्याला अट्टकथा असं म्हणतात. त्याचं विश्लेषण करणाऱ्याला टीका असं म्हणतात. म्हणजे हे 4 प्रकारचं बौद्ध साहित्य जे आहे ते सुरुवातीचं आहे. त्यानंतर वेगवेगळे संप्रदाय बौद्ध धर्माचे निर्माण झाले, त्यांनी जे केलेलं आहे. आणि गेल्या 1000-2000 वर्षामध्ये बौद्ध धर्मामध्ये वर हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळे हे संपूर्ण साहित्य बाबासाहेब शब्द वापरतात, बौद्ध धर्माचं साहित्य हे अथांग महासागरासारखं आहे. आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, त्या ऱ्हासाची जी कारणं आहेत त्याच्यातलं एक प्रमुख कारण की बौद्ध धर्माला एक ग्रंथ नाही असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणून जसा बायबल आहे तसाच एक बुद्धिस्ट बायबल सुद्धा झालं पाहिजे. बौद्ध धर्माला एकच ग्रंथ असला पाहिजे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. हा पहिला मुद्दा संपूर्ण जगासाठी. दुसरा मुद्दा सांगतात की भिक्खू संघाच्या संघटनेमध्ये ध्येयामध्ये त्यांच्या सर्व कार्यामध्ये आधुनिक काळामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. जे प्राचीन काळापासून आलेलं आहे ते तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. आणि तिसरा सांगतात की जागतिक स्तरावरती आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ निर्माण झाला पाहिजे. या 3 गोष्टी बाबासाहेब आंबेडकर सांगतात. या 3 गोष्टींचं स्पष्टीकरण आपण बघूया. एकच ग्रंथ, बौद्ध धर्माचं साहित्य अथांग महासागरासारखं आहे. इतर धर्माचा सारभूत एकच ग्रंथ आहे. तुम्ही इतर कुठलाही धर्म घ्या, ख्रिश्चन धर्माचा बायबल एकच ग्रंथ आहे. नंतर शिखांचा एकच गुरुग्रंथ साहिब आहे.
किंवा कुठल्याही धर्माचा गेला तर प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ आहे, त्यामुळे तो एक ग्रंथ घेतला. मग खेड्यात राहणारा असेल, शहरात राहणारा असेल, पृथ्वीच्या पाठीवर कुठलाही मुस्लिम राहणारा असेल, जर कुराणात सांगितल्याप्रमाणे तो त्याची जीवन पद्धती करतो. जगात कुठेही पृथ्वीच्या पाठीवर राहणारा ख्रिश्चन अनुयायी असेल, तो बायबलप्रमाणे त्याचं जीवन बघतो. आणि आपल्या धर्माचं काय आहे हे त्याला कन्फ्यूज होत नाही किंवा गोंधळ होत नाही. आपल्यात मात्र आपण एकत्र जमलो की आपण आपल्या कुठल्याही विधी करत असताना या संघटनेचा विधी वेगळा, त्या संघटनेचा विधी वेगळा, त्याचं वेगळं, हे करायला पाहिजे का, ते करायला पाहिजे का, ते करायला नाही पाहिजे, हे सगळं आपण हे म्हणतो. कारण आपल्याला युनिफॉर्मिटी नाही किंवा एक ग्रंथच नाही. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की ही युनिफॉर्मिटी अख्ख्या जगात असली पाहिजे. अख्ख्या जगाच्या बौद्ध धर्मासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे. धर्म प्रचारासाठी ते फार सोपं जाईल आणि धम्म वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. कारण बौद्ध धर्म नष्ट होण्याच्या कारणामधलं हे एक महत्त्वाचं कारण आहे. धम्मपद एक आहे, त्याला म्हणतात की बौद्ध धर्माचे सार आहेत, परंतु हे धम्मपद अपेक्षा धर्मग्रंथाची निकष पूर्णपणे करत नाही. प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या तरी श्रद्धेवरती आधारित आहे. त्यामुळे एक ग्रंथ असला पाहिजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा सिद्धांत बौद्ध जगताला दिलेला आहे. परंतु बौद्ध जगाने बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिद्धांताकडे लक्ष दिलेलं नाही किंवा आजही बाबासाहेब आंबेडकरांची ही जी भूमिका आहे ह्या भूमिकेला बौद्ध जगाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आजही संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माची युनिफॉर्मिटी किंवा संपूर्ण बौद्ध जीवन पद्धती एकसारखी आपल्याला कुठेही दिसत नाही. जेव्हा केव्हा संपूर्ण जगातल्या बुद्धी धम्मामध्ये युनिफॉर्मिटी दिसावी लागेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांत स्वीकारावाच लागेल की प्रत्येक धर्माचा जसा एक सारभूत ग्रंथ आहे तसा बौद्ध धर्मासाठी सुद्धा एक सारभूत ग्रंथ सगळ्या जगातल्या बौद्धांनी मिळून त्यांना तो करावा लागेल. पुन्हा एकच ग्रंथ आहे इथपर्यंत थांबत नाहीत बाबासाहेब. त्या ग्रंथात काय असलं पाहिजे, म्हणजे धर्मग्रंथामध्ये काय असण्याची आवश्यकता आहे. धर्मग्रंथामध्ये 4 गोष्टी असल्या पाहिजेत बाबासाहेब सांगतात. एक, बाबासाहेब सांगतात की संपूर्ण धर्मसंस्थापकांचं जीवनचरित्र संक्षिप्त रूपाने त्या ग्रंथात पाहिजे. म्हणजे हा धर्म कुणी स्थापन केला, तो कुठे जन्मला, त्यांनी कसं 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 त्याचं जीवन होतं, तर संपूर्ण म्हणजे बुद्ध आहे तर बुद्धाचं जीवनचरित्र आपल्याला प्रथम सगळं बुद्ध कोण हे समजलं पाहिजे ना, नंतर त्याचा पुढचा धम्म वगैरे सगळं. म्हणून त्याचा पहिल्या भागामध्ये ग्रंथाच्या संपूर्ण जीवनचरित्र असलं पाहिजे. दुसऱ्या भागामध्ये बाबासाहेब म्हणतात की जगात जी धम्मपद आहेत म्हणजे बौद्ध धम्माचं सार जे आहे ते चीनी धम्मपद हे ओरिजिनल आहे. म्हणजे इथून धर्म नष्ट झाल्यानंतर जे बौद्ध साहित्य जगामध्ये गेलं त्याच्यातलं धम्मपद चीनचं जे आहे ते बाबासाहेब त्याला अधिकृतपणा देतात आणि त्याच्यातलं तत्वज्ञान हे दुसऱ्या भागामध्ये आलं पाहिजे. तिसऱ्या भागामध्ये म्हणतात की बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेले जे काही ठराविक प्रसंग आहेत हे ठराविक प्रसंगाचा तिसरा भाग करायला पाहिजेत. आणि चौथा जो भाग आहे तो जन्मापासून मृत्यूपर्यंत जे समाजामध्ये धार्मिक विधी केले जातात, सण उत्सव परंपरा केल्या जातात, या सर्वांची माहिती असली पाहिजे. म्हणजे जन्माला काय करायचं, मृत्यूला काय करायचं, उत्सव परंपरेला काय करायचं, नेमकं या सणाला आपण काय केलं पाहिजे. खेड्यातला अडाणी सुशिक्षित कोणी असेल त्याचं जर आपल्या धर्मग्रंथामध्ये असेल तर तो त्या धर्मग्रंथानुसार म्हणेल की हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, आपल्या धर्माप्रमाणे आहे की नाही पाहिजे. त्यामुळे या 4 गोष्टी त्या धर्मग्रंथामध्ये असल्या पाहिजेत असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. ग्रंथाची भाषा सुद्धा जगात कशी असली पाहिजे, जिवंत, हृदय हेलवणारी, मंत्रमुग्ध करणारी असावी, रटाळ, कंटाळवाणी व गंभीर नसावी, भाषा शैलीत लालित्य व माधुर्य असावं, प्रासादिक, मनमोहक व ओजस्वी असावी. म्हणजे भाषा सुद्धा कशी असावी, जगासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे याचं सुद्धा कधी सांगतात, 1950 साली बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि याच्यातला या ग्रंथातला या लेखातला शेवटचा जो मुद्दा आहे की भिक्खू संघ आणि भिक्खू संघाचं कार्य, हा शेवटचा जो मुद्दा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखामध्ये सांगतात. बाबासाहेब सांगतात की संन्याशी आणि भिक्खू याच्यातला पहिला फरक समजून घ्या. बाबासाहेब म्हणतात संन्याशी कसा आहे, संन्याशाचं जनतेशी आणि समाजाप्रती कुठलंही कर्तव्य नसतं. जो संन्याशी आहेत हिंदू धर्मामधले त्यांचं जनतेशी काही लागे बांधे नसतं किंवा जनतेशी त्यांची कुठलीही बांधिलकी, समाजाशी जनतेशी कुठलीही त्यांची बांधिलकी नसते. तो जगापासून दूर गेलेला असतो, समाज जीवनापासून दूर पळालेला असतो बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे तो जगाच्या दृष्टिकोनातून मृतवत झालेला असतो. तो कुठल्या कुटुंबाचा नसतो, तो कुठल्या समाजाचा नसतो, तो कुणाचाही नसतो, त्याच्यावरती कुठलीही जबाबदारी सुद्धा नसते. परंतु बौद्ध धर्मामध्ये जो भिक्खू आहे
त्याचं मात्र जीवन संन्यासासारखं नाही. संन्याशाला समाजाची बांधिलकी नाही, परंतु भिक्खू मात्र समाजाप्रती त्याची बांधिलकी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याचं जगाशी व समाज जीवनाशी घनिष्ठ संबंध असतो. तो समाजासाठी कर्तव्यबद्ध आहे. म्हणजे भिक्खू हा भिक्खूचं कर्तव्य आहे. समाजाची सेवा करणं हे भिक्खूचं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भिक्खू संघाचा उद्देशच काय? भिक्खू संघ बुद्धाने कशासाठी निर्माण केला? तर बौद्ध धर्मात भिक्खू संघ कशासाठी निर्माण केला? बाबासाहेबांचे मी आता सगळं वाचून दाखवतोय, कारण याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ते कुणाचं आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्मात सांगितलेल्या आदर्श तत्व प्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे. बुद्धाच्या तत्वज्ञानावरती समाज व्यवस्था निर्माण करणे ही जबाबदारी कुणाची आहे? भिक्खूची जबाबदारी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तसा त्यांनी प्रचार केला पाहिजे, तसे त्यांनी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला नीती तत्वानी वागण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. एवढा प्रबळ आणि प्रभावी प्रचार केला पाहिजे भिक्खूने की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे वागायला प्रवृत्त केलं पाहिजे. प्रापंचिक लोकांपुढे स्वतःचा आदर्श वागणुकीचा एक उत्तम नमुना असला पाहिजे. म्हणजे बुद्ध संघच निर्माण यासाठी बुद्धांनी केला की त्यांनी रोल मॉडेल बनावं, म्हणजे आदर्शाचा नमुना बनावा की भिक्खू चालल्यानंतर त्याचं जीवन कसं आहे तसं आपलं जीवन असावं, असं बौद्ध अनुयायाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला बौद्ध तत्वज्ञान सहज समजण्यासाठी बौद्ध विचार प्रणालीशी बुद्ध असलेला सुसंघटित भिक्खूंचा आदर्श संच असावा, हे भिक्खू संघाच्या निर्मितीचं कारण आहे. याच कारणास्तव म्हणजे हा संघ निर्माण केला, या संघासाठी आचारसंहिता निर्माण केली. बाबासाहेब म्हणतात की याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श नियमाने भिक्खू संघाला बद्ध केले होते. म्हणजे विनय पीठक ज्याला आपण म्हणतो ते भिक्खूंचा कोड ऑफ कंडक्ट, भिक्खूंची आचारसंहिता आहे, त्यांना बंधनामध्ये ठेवलं होतं. बुद्धिवादी लोकांचं संघटन हे भिक्खू संघाला बाबासाहेब म्हणतात की भिक्खूने स्वतःची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला. भिक्खूने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धाने घातला. बुद्धाने एकूण भिक्खू संघासाठी 227 नियम बनवले. भिक्खुनी संघासाठी 300च्या पेक्षा जास्त नियम बनवले. भिक्खुनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कुठे झोपावं, काय वस्तू बाळगाव्यात, डोळे किती वर करून बघावं, कुणाकडे बघावं, भिक्षा घेताना म्हणजे देणाऱ्याकडे बघावं की नाही बघावं, त्यांनी झोपावं कसं, त्याची संपूर्ण दिनचर्या कशी असेल, याची संपूर्ण नियमावली तथागत भगवान गौतम बुद्धांनी बनवली. त्याचे एकूण 227 नियम आहेत. त्याला विनय पिटक असं म्हटलेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या हयातीमध्ये जो भिक्खू संघ होता तो तथागतांनी दिलेल्या नियमाप्रमाणे वागत होता. बुद्धाने या नियमांच्या माध्यमातून प्रतिबुद्ध निर्माण त्या कालखंडामध्ये केले. हे सगळे नियम प्राचीन काळापासून चालत आलेले. बाबासाहेब प्रश्न विचारतात की या सर्व आदर्शाप्रमाणे आजचा भिक्खू आणि भिक्ख संघ राहतो काय? आणि बाबासाहेब आंबेडकर मग काय म्हणतात ते बघा. ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. आजचा भिक्खू आणि आजचा भिक्खू संघ याच्यातले कुठलेही नियम पाळत नाही. भिक्खू संघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीतच, परंतु जनसेवा सुद्धा करत नाही. भिक्खू हा जनसेवेसाठी आहे, तो समाजाप्रती बांधील आहे, समाजासाठी त्याचं कर्तव्य आहे, परंतु ते कर्तव्य तो करत नाही. सध्याच्या परिस्थितीत भिक्खू संघ बौद्ध धर्म प्रसारासाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. हे फक्त भारतासाठी म्हणत नाहीत बाबासाहेब, अख्ख्या जगातल्या भिक्खू संघाच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं हे मत आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या प्रचंड आहे, म्हणजे जगामध्ये भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू व संन्यासी वृत्तीने राहणाऱ्या भिक्खूंचाच भरणा जास्त आहे. सगळेजण आपला वेळ नुसता ध्यानात घालवतात. म्हणजे ध्यान करणं किंवा विपश्यना करणं हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की भारतीय बौद्ध धर्मासाठी हे योग्य नाही, असं बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. सगळेजण आपला वेळ नुसत्या ध्यानात घालवतात. लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्याची सेवा करावी ही वृत्ती आज आपल्याला भिक्खूमध्ये दिसत नाही. सेवा वृत्तीसाठी भिक्खू संघाऐवजी आपल्याला रामकृष्ण मिशनची आठवण होते. म्हणजे भारतात सेवा कोण करतं तर रामकृष्ण मिशन करतं, पण भिक्खू संघ मात्र करताना दिसत नाही. भिक्खू संघ, बाबासाहेबांनी वाक्य काय वापरले ते बघा. भिक्खू संघ आळशी लोकांचं मोठं सैन्य आहे, अशा पद्धतीचा शब्द बाबासाहेब वापरतात. आज थोडे जरी भिक्खू असले तरी चालतील, परंतु ते सुशिक्षित व कार्यप्रवान असले पाहिजेत. ते आयत खाऊ व आयदी नसावेत. भिक्खू संघाने
आजच्या आधुनिक जगातल्या भिक्खू संघाने दोघांचा आदर्श घ्यावा. एक भिक्खू संघाने ख्रिश्चन मशिनरीपासून प्रेरणा घ्यावी. म्हणजे आजचा जो जगातला जो ख्रिश्चन संपूर्ण मशिनरी आहे याची उदाहरणे जागोजागी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि ख्रिश्चन मिशनरीची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती भिक्खू संघाने किंवा आजच्या बौद्धांनी स्वीकारली पाहिजे. कारण ते स्वीकारणं काही वावगं नाही. कारण आजची जी ख्रिश्चन मशिनरीची जी कार्यपद्धती आहे ती मूळ बौद्ध धम्माचीच कार्यपद्धती आहे. त्यामुळे मूळ बौद्ध धम्माची कार्यपद्धती ख्रिश्चन मिशनरीने स्वीकारली आणि आपण विसरलो, जर ती आपण स्वीकारली तर त्यात वावगं काहीही होणार नाही. त्यामुळे आदर्श किंवा प्रेरणा तुम्ही ख्रिश्चन मिशनरीपासून घ्या आणि आदर्श मूळ भिक्खू संघाचा घ्या. कारण आजची जी ख्रिश्चन मिशनरीची कार्यपद्धती आहे ही मूळ कुणाची आहे? मूळ भिक्खू संघाचीच आहे. त्यामुळे आजचा भिक्खू संघ लोकसेवा करत नाही, समाज आकर्षित करत नाही, परंतु भारतात मिशनरी पद्धती पुन्हा स्वीकारल्याशिवाय बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. जेवढा शिक्षणाचा प्रचार करावा लागतो तेवढाच बौद्ध धर्माचा सुद्धा प्रचार करावा लागेल. आणि हे संपूर्ण जगासाठी करायचं असेल तर जगातल्या बौद्ध राष्ट्रांनी द्रव्यबळ आणि मनुष्यबळ हे दिलं पाहिजे. त्यांनी दिलं तरच जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखामध्ये सांगितलं. हा लेख बाबासाहेब आंबेडकरांचा इंग्लिशमध्ये 1950 साली प्रकाशित झाला होता. याच्यातले मुद्दे किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुद्द्याकडे तेवढं संशोधन पद्धतीने आणि प्रात्यक्षिक करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्याचं आपल्याला आढळत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो लेख लिहिला आहे त्याच्यातला पहिला मुद्दा आपण सांगितला की जगात एकूण धर्मप्रसारक जे 4 आहेत धर्मसंस्थापक, आणि हे 4 धर्मसंस्थापकांनी जगावरती कसा पल्ला बांधला. पण तो 4 धर्मसंस्थापकांचा जगातले सगळे धर्म एका बाजूला आणि बुद्धाचा धर्म एका बाजूला. सगळे परमेश्वराला मानणारे आहेत, बुद्धच फक्त परमेश्वराच्या जागेवर नीतिमत्तेला ठेवतो. भारतामध्ये बुद्धाची जी विचारधारा आहे ती नीती तत्वावरती अवलंबून आहे, नीतीवरती बौद्ध धर्म अवलंबून आहे, अनुभवावरती आचरणामध्ये बुद्ध धम्म आहे. या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन जर आपल्याला करायचं असेल तर ते बुद्ध धर्माचं पुनर्जीवन होऊ शकतं. कारण हिंदू धर्मामध्ये विषमता असल्यामुळे, अस्पृश्यता असल्यामुळे या लोकांचं कल्याण होऊ शकत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मानव कल्याणकारी तत्वज्ञान फक्त बुद्ध धर्मात आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्येच तुमचं पुनरुज्जीवन आणि कल्याण होऊ शकतं. त्यामुळे भारतामध्ये भिक्खू संघ, आंतरराष्ट्रीय सेवा संघ हे महत्त्वाचे मुद्दे या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जाहीर केलेले होते. हा लेख संपल्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो आणि तिथेच आपला कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कथा यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो की बौद्ध साहित्यामध्ये जातक कथा आहे. शिलादित्य नावाच्या राजाने जातक कथा निर्माण केलेल्या आहेत. ह्या जातक कथा बुद्धाच्या पूर्वजन्माच्या वगैरे आहेत असं म्हटलं जातं, परंतु जातक कथा म्हणजे त्या कथाच आहेत ना, त्या कोणीतरी रचलेल्या आहेत ना, त्याच्यात वास्तव किंवा खरोखर असण्याचा काही संबंध येत नाही. याच्यावरही आपण एक एपिसोड करणार आहोत. परंतु जातक कथा हा बौद्ध धर्माच्या साहित्याचाच एक काय आहे भाग आहे, त्रिपिटकाच्या साहित्याचाच तो एक भाग आहे. म्हणून आपण प्रत्येक भागामध्ये एक जातक कथा छोटीशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्राचीन काळामध्ये एक गर्भश्रीमंत कुटुंब होतं, नवरा बायको आणि त्यांना 2 मुलं होती. श्रीमंत कुटुंब होतं, मुलांचं जीवन अतिशय लाडाने वाढवलेलं होतं. मुलं मोठी झालेली असतात आणि मोठी झालेले असताना संसार व्यवस्थित चाललेला असताना आई वडिलांचा एकाएकी काय होतो मृत्यू होतो. आणि आई वडिलांचा एकाएकी मृत्यू झाल्यानंतर ही जी 2 लहान मुलं असतात, दोन्ही भाऊ असतात, हे मोठे झालेले असतात. मोठे झाल्यानंतर एवढ्या लाडात वाढलेलं आणि आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्या धक्क्यातून ते सावरत नाहीत. त्यांना हे सगळं व्यर्थ वाटतं, हे जग सगळं व्यर्थ वाटतं, कुटुंबामध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही. मग संसार कुटुंब सगळं सोडण्याचा ते दोघेही भाऊ विचार करतात. प्रापंचिक जीवनामधून ते बाहेर पडतात आणि दोघे जण एका ऋषीकडे जातात आणि ऋषीकडे जाऊन प्रवज्या घेतात आणि गंगेच्या काठी दोघेही 2 झोपड्या बांधून राहायला लागतात. या गंगेच्या काठी दोघांनी स्वतंत्र झोपड्या बांधून तिथे ते राहते. एक मोठा भाऊ खाली, छोटा भाऊ वरती, असे ते राहतात आणि संपूर्ण कुटुंबापासून, जगापासून, संसारापासून त्यांनी सगळे संबंध तोडलेले असतात. एके दिवशी जो छोटा भाऊ असतो त्याच्या झोपडीमध्ये एक नागराजा ब्रह्मचार्याचं स्वरूप धारण करून त्याच्या झोपडीमध्ये येतो. नागराजा ब्रह्मचार्याचं स्वरूप धारण करून
त्याच्या झोपडीमध्ये येतो. तो भाऊ त्याला आतमध्ये घेतो, दोघांच्या गप्पा होतात. नंतर तो नागराजा ब्रह्मचार्याचं स्वरूप धारण करून रोज येतो. दोघांची मस्तपैकी गट्टी जमते, मैत्री होते, एकमेकाचे संबंध वृद्धिंगत होतात आणि अतिशय जवळचे मित्र दोघे झालेले असतात. दोघांची मैत्री झाल्यानंतर एके दिवशी तो नागराजा जो आहे त्याचं आपलं मूळ स्वरूप जो आहे तो मूळ स्वरूप धारण करतो. मूळ स्वरूप धारण केल्यानंतर मग मात्र हा छोट्या मूळ स्वरूप धारण कसं करतो, तो नाग असतो. तो नाग असल्यानंतर तो ब्रह्मचारी सोडतो आणि नाग बनतो आणि नाग बनल्यानंतर त्याच्या डोक्यावर फणा ठेवतो, त्याच्या कमरेला वेढा टाकतो आणि त्याच्यावरती प्रेम करतो, त्याला कसलाही त्रास देत नाही आणि तो निघून जातो. जेव्हा या छोट्या भावाने या नागराजाचं म्हणजे ब्रह्मचारी बनून आलेल्याचं जे मूळ स्वरूप असतं ते पाहिल्यानंतर मात्र त्या दिवसापासून तो छोटा भाव जो तपस्वी असतो तो काय होतो, भेदरलेला असतो, घाबरलेला असतो. रोज तो ब्रह्मचार्याचं रूप घेऊन त्याच्या झोपडीमध्ये यायचा आणि जाताना नागाचं स्वरूप धारण करून त्याच्या डोक्यावरती फणा ठेवायचा, त्याला कमरेला वेटोळं घालायचा, त्याला आशीर्वाद दिल्यासारखा वागायचा आणि तो निघून जायचा. पण ज्या दिवसापासून हे मूळ रूप बघितलं त्या दिवसापासून मात्र हा जो भाऊ होता हो अतिशय घाबरला होता. एके दिवशी मोठा भाव त्याला बघायला आला आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो खात नाही, पीत नाही, त्याचं शरीर एकदम वीक झालेलं आहे, त्याची परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे. हे पाहून त्याला विचारलं जातं. मग छोटा भाऊ सगळी परिस्थिती सांगतो की असं असं माझ्या झोपडीमध्ये एक चांगला ब्रह्मचारी तपस्वी येत होता, त्याच्याशी मी गप्पा मारत होता, काही दिवसांनी आमचे संबंध अतिशय मैत्रीचे जमले आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना एके दिवशी त्यांनी त्याचं मूळ जे रूप आहे नागाचं, हे नागाचं मूळ रूप काढलं आणि तो माझ्या डोक्यावरती फणा ठेवतो, माझ्या अंगावरती येतो आणि नंतर तो जातो, मला काही त्रास देत नाही. पण तेव्हापासून मला भीती वाटते, मला जेवण जात नाही, अन्न पाणी गोड लागत नाही आणि मला झोप लागत नाही. त्यामुळे मी आता काय करू हा मला प्रश्न पडलेला आहे. यावरती मोठा भाव त्याला उपाय सांगतो. तो म्हणतो तू घाबरू नकोस, तू काय कर की उद्या तुझ्याकडे नागराजा आला की आल्या आल्या त्याला त्याचा कंठमणी जो आहे तो कंठमणी त्याला मागायचा. तो कंठमणी मागितला की तो नागराजा निघून जाईल, तो थांबणार सुद्धा नाही. एखाद्या व्यक्तीची जी प्रिय वस्तू असते ती जर मागितली तर ती व्यक्ती थांबत नाही. दुसऱ्या दिवशी तो नागराजा येतो आणि नागराजा घरात घरात येऊन उभा राहतो. तेवढ्यात हा छोटा भाऊ म्हणतो की नागराजा मला तुझा कंठमणी पाहिजे. असं उच्चारताच ती मागणी करतात, तू मला तुझा कंठमणी दे. असा कंठमणी मागताच तो जो नागराजा असतो आल्या पावली ताबडतोब निघून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दरवाजामध्ये प्रवेश करतानाच तो म्हणतो की काल मी तुला कंठमणी मागितला होता, तू मला तुझा कंठमणी काल दिला नाही, आज तरी तू माझा कंठमणी दे. अशी मागणी करताच तो नागराजा परत तिथून निघून जातो. नंतर मग तिसऱ्या दिवशी हा जो तपस्वी आहे तो नागराजा ज्या नदीमध्ये असतो त्या नदीच्या काठावरती जाऊन बसला आणि नदीच्या काठावर जाऊन उभा राहिला की नागराजा आता कधी वरती येतोय. नागराजाने जसं डोकं वरती काढलं तसंच त्या तपस्व्याने त्याला विचारलं की नागराजा मी तुला 3 दिवस झाले की मी तुला जो कंठमणी मागतोय तो कंठमणी तू मात्र मला देत नाहीस, तो तू मला कंठमणी पहिला दे. त्यावरती तो नागराजा बोलला की हा जो कंठमणी आहे हे माझं ऐश्वर्य आहे, ही माझी प्रिय वस्तू आहे, त्यामुळे ही प्रिय वस्तू मी तुला देऊ शकत नाही, त्यामुळे याच्या पुढे मी तुला कधीही भेटणार नाही, तुझा माझा काहीही संबंध असणार नाही. त्यामुळे तेव्हापासून त्याचे संबंध तुटतात आणि तो नागराजा परत त्याच्याकडे कधी येत नाही. मग तो भाऊ मोठा भाऊ काही दिवसांनी आल्यानंतर हा आनंदित असतो, याची भीती गेलेली असते किंवा सगळं झालेलं असतं. त्यावेळेस मोठा भाऊ सांगतो की कुठल्याही व्यक्तीला जर त्याची प्रिय वस्तू मागितली आणि आपल्याला जर त्या व्यक्तीशी संबंध तोडायचे असतील, ती व्यक्ती त्रासदायक असेल, आपल्या घरी येऊ नये असं वाटत असेल, आपल्याला त्रास देऊ नये असं वाटत असेल, आपल्या संपर्कात येऊ नये असं वाटत असेल, तर त्याची फक्त प्रिय गोष्ट तुम्ही जर मागितली तर तो तुमच्याकडे पुन्हा कधीही येणार नाही. आपण अगदी आपल्या घरामधलं उदाहरण घ्या ना. आपल्या लहान मुलं एखादं खेळतंय, लहान मुलाची जी आवडती गोष्ट आहे आपण त्याला म्हणतो ना ती गोष्ट मला दे, तर तिथून पोरगं ती वस्तू घेऊन पळून जातं आपल्याकडे, ते जवळ येत नाही. जे मागल त्याच्याकडे ते येत नाही, ते आईकडे जाईल, दुसऱ्या कुणाकडे जाईल, पण ती गोष्ट मागणाऱ्याकडे ते परत कधीही येत नाही. त्यामुळे कुठल्याही माणसाचा जर संबंध तोडायचा असेल
त्याला आपल्या घरी नको यायचं असेल किंवा आपल्या जीवनामध्ये तो नका असेल तर तो आला रे आला की त्याला त्याची प्रिय जी वस्तू आहे त्या प्रिय वस्तूची मागणी करायची की हे मला तुझं पाहिजे. ते ज्या क्षणी तुम्ही मागाल त्या क्षणापासून तो तुमच्याशी संबंध ठेवणार नाही. त्यामुळे आपल्याला नको असलेल्या गोष्टी जर एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नको असेल तर तिचा सहवास किंवा तिनं आपल्याकडे येणं हे आपल्याला योग्य नाही असं वाटत असेल तर अशा व्यक्तीची जी पवित्र गोष्ट काय ती आपण पहिली समजावून घ्यायची आणि त्याला आवडणारी कुठली गोष्ट आहे नेमके त्या गोष्टीवर मर्मावर आपण घाव घालायचा की ते मला दे मगच आपले संबंध राहतील. त्या दिवसापासून त्या व्यक्तीशी तुमचा काहीही संबंध असणार नाही. अशा पद्धतीनं ही जातक कथा आहे आपण आज या ठिकाणी सांगितली. प्रत्येक वेळेस आपण एक कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी शांतचित्ताने हा जो भाग ऐकला म्हणजे दिवाळीच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.